नमस्कार. कधी कधी असं वाटतं ना की अरे यार, काहीच करायची एनर्जी नाहीये. सतत थकवा, अशक्तपणा, रोजची साधी साधी कामं करायला पण त्राण उरत नाहीत. ही खूप कॉमन समस्या आहे, अनेकांना जाणवते. पण काळजी करायचं काही कारण नाही. यावर मात करण्यासाठी काही एकदम सोपे आणि प्रॅक्टिकल मार्ग आहेत, आणि तेच आपण आज समजून घेणार आहोत. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा अशक्तपणा येतो तरी कुठून? आपल्याला सतत इतकं थकल्यासारखं डाऊन का वाटतं? हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो, आणि याचं उत्तर शोधणं ना खरंच खूप गरजेचं आहे. कारण मूळ कारण कळल्याशिवाय त्यावरचा उपाय कसा सापडणार, बरोबर ना? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर असं आहे की यामागे बहुतेक वेळा कोणतं एक मोठं कारण नसतंच. उलट अनेक छोट्या छोट्या गोष्टी एकत्र येतात आणि हा परिणाम दिसतो. पण यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? यापैकी बऱ्याचशा गोष्टी ना पूर्णपणे आपल्या हातात आहेत. म्हणजे आपण त्यावर काम करू शकतो आणि आपली एनर्जी परत मिळवू शकतो. चला तर मग बघूया हे घटक नेमके आहेत तरी काय. ठीक आहे, तर सुरुवात करूया अगदी मुळापासून, आपल्या ऊर्जेचा पाया भक्कम करण्यापासून. बघा, जसं कोणत्याही इमारतीसाठी तिचा पाया मजबूत असणं गरजेचं असतं, अगदी तसंच आपल्या शरीराच्या ऊर्जेसाठी काही बेसिक सवयी खूप खूप महत्त्वाच्या आहेत, आणि ह्याकडे आपण दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. आणि या पायामधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा दगड म्हणजे योग्य पोषण. आपले शरीर म्हणजे गाडी आहे, आणि त्याला योग्य इंधन मिळालंच पाहिजे, नाहीतर ती चालणार कशी? म्हणून आपल्या रोजच्या जेवणात डाळ, अंडी, दूध, दही, पनीर, किंवा जर नॉनव्हेज खात असाल तर मासे, चिकन यांसारखे प्रोटीन असलेले पदार्थ आवर्जून ठेवा. यासोबतच वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्या तर हव्याच. आणि एक गोष्ट अगदी मनावर बिंबवून घ्या, कितीही धावपळ असो, जेवण स्किप करायचं नाही, अजिबात नाही. पुढचा मुद्दा आहे पाणी. ऐकायला खूप साधं वाटतं, पण हे खूप महत्त्वाचं आहे. दिवसाला साधारणपणे 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं हे गरजेचंच आहे. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण अनेकदा आपल्याला हे कळत सुद्धा नाही, आणि फक्त शरीरात पाणी कमी झाल्यामुळे म्हणजे डिहायड्रेशनमुळे सुद्धा प्रचंड थकवा येऊ शकतो. म्हणजे बघा, शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणं, ज्याला आपण हायड्रेशन म्हणतो, ते प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी आवश्यक आहे. विशेषतः जेव्हा आपण आजारी असतो किंवा उन्हात फिरल्यामुळे खूप घाम येतो, तेव्हा तर शरीरातली पाण्याची पातळी पटकन खाली येते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने ORS घेतले तर खूप फायदा होतो, कारण ते फक्त पाण्याची नाही तर शरीरातल्या क्षारांची कमतरता सुद्धा भरून काढतं. आता जेवढा आहार आणि पाणी महत्त्वाचं आहे, तेवढीच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाची आहे चांगली झोप. आणि चांगली झोप ही एक कला आहे, जी आपल्याला साधायची आहे. चला, यासाठी 3 सोप्या स्टेप्स लक्षात ठेवूया. स्टेप 1, रोज रात्री 7 ते 8 तास झोपायचं हे टार्गेटच ठेवा. स्टेप 2, झोपण्याची आणि उठण्याची वेळ पक्की ठेवा, रोज त्याच वेळेला. याने काय होतं, आपलं बॉडी क्लॉक सेट होतं. आणि स्टेप 3, जी आजच्या काळात सगळ्यात महत्त्वाची आहे, झोपायच्या आधी मोबाईल बाजूला ठेवा, स्क्रीनपासून दूर राहा. विश्वास ठेवा, यामुळे झोपेची क्वालिटी खूप सुधारेल. चला, तर आपला पाया आता मजबूत झालाय. आता त्यावर इमारत बांधायची आहे. म्हणजे आता आपण हे बघूया की आपण ॲक्टिव्हली म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपली एनर्जी लेवल अजून कशी वाढवू शकतो. इथे ना एक मोठा गैरसमज आहे. अनेकांना असं वाटतं की अशक्तपणा आलाय म्हणजे दिवसभर पडून राहायचं. पण थांबा, हे नेहमीच खरं नसतं. जर डॉक्टरनेच सांगितलं असेल तर गोष्ट वेगळी, पण नाहीतर पूर्ण बेड रेस्ट घेण्याऐवजी थोडी हालचाल करणं जास्त फायद्याचं ठरतं. अगदी साधं चालणं, हलकासा व्यायाम किंवा योगा यांसारख्या गोष्टींमुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि उलट एनर्जी वाढायला मदत होते. एक गोष्ट लक्षात घ्या, आपली शारीरिक ऊर्जा आणि मानसिक ऊर्जा ह्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठी काही हिमालय सर करायची गरज नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. थोडं ध्यान करा, श्वासाचे सोपे व्यायाम करून बघा, उगाच जास्त विचार करणं टाळा, आणि कामाच्या मध्ये छोटे छोटे ब्रेक घेत चला. या साध्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम होतो. आणि हो, आजारपणानंतर अशक्तपणा येणं हे अगदी नॉर्मल आहे. अशावेळी ना शरीरावर जबरदस्ती करू नका. त्याला बरं व्हायला वेळ द्या. व्यवस्थित आराम करा, पौष्टिक आहार घ्या, आणि एकदम सगळ्या कामांना सुरुवात न करता हळूहळू आपल्या रुटीनमध्ये परत या. हाच योग्य मार्ग आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न. समजा आपण हे सगळं करतोय, म्हणजे आहार, पाणी, झोप सगळं व्यवस्थित आहे, तरीही अशक्तपणा जात नाहीये. मग काय? अशा वेळी त्यामागे काही लपलेली वैद्यकीय कारणं असू शकतात. चला, आता जरा या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष देऊया.
अशक्तपणाचं एक खूप मोठं आणि कॉमन कारण म्हणजे शरीरात काही महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता असणं. यात सगळ्यात आधी येतं लोह म्हणजे आयर्न. त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो. त्यानंतर नंबर लागतो व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन Dचा. ही 3 कारणं तर खूपच सामान्य आहेत. आणि इथे एक गोष्ट प्लीज लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची आहे. मला अशक्तपणा वाटतोय, चला विटॅमिनच्या गोळ्या घेऊया, असं स्वतःच्या मनाने काहीही करू नका. आधी ब्लड टेस्ट करा, नक्की कशाची कमतरता आहे ते शोधा आणि मगच फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य सप्लिमेंट्स घ्या. हा मुद्दा अजिबात विसरू नका. जर आधीपासूनच डायबिटीज, हाय बीपी किंवा थायरॉईडसारखे आजार असतील तर ते कंट्रोलमध्ये आहेत की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे. कारण ते नियंत्रणात नसतील तरी अशक्तपणा येतो. तसंच कधीकधी एखादा नवीन औषध सुरू केल्यावर त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा थकवा जाणवू शकतो. जर असं काही जाणवलं तर लगेच डॉक्टरांना सांगा. आता आपण आपल्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. काही लक्षणं अशी आहेत ज्यांना आपण रेड फ्लॅग्स म्हणू शकतो, म्हणजे धोक्याची सूचना. यांच्याकडे चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही. ही लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे. ही लक्षणं नीट ऐका आणि लक्षात ठेवा. जर अशक्तपणा 2 आठवड्यांपेक्षा जास्त टिकून राहिला असेल, जर त्यासोबत अचानक वजन कमी होत असेल, ताप येत असेल किंवा हातापायांना मुंग्या येऊन बधिरपणा जाणवत असेल, जर श्वास घ्यायला त्रास होतोय आणि प्रचंड थकवा आलाय आणि सगळ्यात गंभीर जर शरीराच्या एका बाजूला म्हणजे एका हाताला किंवा पायाला अचानक कमजोरी आली असेल, तर ही धोक्याची घंटा आहे. वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरांना भेटा. तर आता या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया की आज आत्ता ह्या क्षणापासून आपण आपल्या ऊर्जेचा कोणता एक खांब मजबूत करण्यासाठी पहिलं पाऊल उचलू शकतो. मग ते रोज एक फळ जास्त खाणं असो किंवा रात्री अर्धा तास आधी मोबाईल बंद करणं असो, काहीही. सुरुवात अगदी छोटी असली तरी चालेल, पण ती करा. कारण योग्य दिशेने टाकलेलं एक छोटंसं पाऊलसुद्धा खूप मोठा बदल घडवू शकतं.